सिमरौमा महाराज की जय। जय गरम होते सागर गरम होते ना सागर। तर आपल्या स्वामींचे पायांचे ठसे नमस्कार मंडळी, गणराज नाकवा एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपला। तर आज आम्ही चाललेलो आहोत, म्हणजे आम्ही चाय नाश्ता ग्रुप 5 जण आहोत। आज चाललेलो आहोत तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट। म्हणजे तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर असा आमचा प्रवास आहे। तर चला, निघण्याची वेळ झाली आहे। वाजलेत 5:45, 3ला निघणार होतो। अंकुशच्या मुलं लेट झाला, 6 वाजले। जय मोरया। कुठचाही प्रवास करताना किंवा कुठचाही कार्यक्रम करताना आपण पहिला गणपती बाप्पाला नमन करूनच पुढचा कार्यक्रम किंवा प्रवास करतो। तर तसाच आम्ही तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरला चाललेलो आहोत। तर पहिला दर्शन आम्ही मडचा करतो गणपतीला, गणपतीचं दर्शन करून मग पुढं आम्ही निघणार आहोत। तर चला जाऊया। कपिलची आठवण येते ना आता आपल्याला। एक माणूस तुम्ही घेतला हो नाही सागर भाऊजी, घेतला नाही तुम्ही माणूस एक। कामाच्या मुलं नाही आलं तुम्हाला। सकाळी कॉल केला म्हणजे तुम्हीच जाऊ बोलता, आता याच्या पुढे बोलते येणार नाही असं बोलला तर आता गणपतीचं दर्शन केलेलं आहे। आता आम्ही पुढे निघत आहोत तुळजापूरला। तर चला जाऊया। सिमरौमा महाराज की जय। मंडळी, आता इथं थांबलोय थोडा नाश्ता करायला पुण्यामध्ये। पुण्याच्या थोडासा पुढं आहोत। प्रणित, तुला काय प्रश्न विचारायचा आहे? सागरला विचारून टाक एक पटकन। सागर शेठ, मग तुमच्या आज केबलचं कनेक्शन वगैरे कोण बघणार? तुम्ही इकडे आलात तर? शेठ आहे, शेठ कोण? अंबानी शेठ बघणार काय? आणि तुझा? आमचा भाऊ बघणार, धनन भाऊ। आणि तुमचा? आमचा छोटा भाऊ बघणार। छोटा भाऊ। आणि माझा कृषी बद्री भाऊ। बद्री भाऊ बघणार। बद्री भाऊला ठेवलेला आहे तिथं। समीक्षा सगळा बघणार आहे तिकडं, काय काय नाही लागेल, काय लागेल। पहिली डिश काम चालू आहे। तर आता डिश आलेली आहे बघा, वडा रस्सा बघा, वडा रस्सा आणि 12चा वडा बघा, 12चा वडा दही सोबत। कसा लागते बघा 12चा वडा। शेट या अंकुशने घेतलाय 12चा वडा, 13 लागते का समजत नाही। आहे काय? अप्रतिम अप्रतिम टेस्ट आहे।
आणि वाड्या रस्त्याची वडा रस्त्याची होते चांगली आहे. मिसळ आता सगळे जिरले रे आता. मस्त लागला एकदम टेस्टी आहे. धरण बघा धरण. मंडळी वाजलेत आता 2:15. तर नंदिनी हॉटेल मध्ये आलेलो जेवायला. मला वाटते अंकुश किती टाइम आहे जायला? 30-34 मिनिटं. 30-34 मिनिटं लागते. 30-34 मिनिटं फक्त तुळजापूरला ना. 30-35 मिनिटं लागतील पोहोचायला. किती किलोमीटर? 33 किलोमीटर राहिला फक्त. 33 किलोमीटर राहिलेला आहे. तर पहिला जेवण करून घेऊया, बघूया प्रणित शेठ आज कुठची डिश सांगते जेवायला. बघू चला आता हॉटेलमध्ये काय भेटतोय. काय झालं तुला सागर? सागर काय झालं आठवण येते. तर मंडळी आलेलो आहोत तुळजापूरला. जेवण वगैरे नाश्ता वगैरे सर्व झाला. हॉटेलला नाश्ता वगैरे केला, जेवलो वगैरे आणि आत्ता पोचलोय. वाजले किती आता 4. तुळजापूरला पोचलोय. आता आतमध्ये चाललोय तुळजापूरचा दर्शन घ्यायला, भवानी मातेचा दर्शन घ्यायला चाललेलो आहे. तर चला जाऊया. कार्यक्रम असा केला की एकदम आयत्यावर हा प्रोग्राम आम्ही आखला. रात्री 10 वाजता अंकुश शेठ बोलतो की आपल्याला गाणगापूरला जायचं आहे. तर रात्री 10 वाजता प्लॅन झाला आणि सकाळी 6 वाजता निघालो. बोलू तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर करूया. तर त्याच्या अगोदर आपण मठचं पण दर्शन केलं. तर चला जाऊया आतमध्ये. आणि पाठी बघा ढग आहे. मला वाटते शक्यता पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि या बाजूला जरा नाही आहे पाऊस, पण आम्हाला नाही लागला इकडे पाऊस. या बाजूला आपल्या नवी मुंबई साईडला भरपूर पाऊस होता. तर चला जाऊया. पास काढलेले आम्हाला जरा जलद दर्शन करायचं आहे. तर त्याच्यामुळं पास काढले आम्ही. जाऊया दर्शनाला. पाऊस आलेला आहे मस्तपैकी. इथं पोचलो आणि पाऊस लागला. येत तोपर्यंत पाऊस लागला नाही मला, तर त्याचा पाऊस लागला. इथं पाऊस घेऊन आला. हा माणूस हरवलेला आहे बघा. हा माणूस हरवलेला आहे. फोटो वगैरे दिलेला आहे. माणूस हरवलेला आहे. ज्यांना कोणाला सापडेल त्यांनी ॲक्वाच्या नंबरवर फोन करा. दर्शन झालेलं आहे चांगला मस्तपैकी. VIP दर्शन केलं. ॲक्च्युली टाईम कमी आहे त्याच्यामुळं, पण मनसोक्त दर्शन झाला एकदम. आणि आता आमचा कसा
अंकुश भाऊ बघा, तो बघा, तो दिसते थोडंसं दिसतं. तेजी येत चालली. तेजी त्याच्या आता नूर आलंय तोंडावर, नूर यायला लागलाय. नूर यायला लागला, तर तेज यायला लागलाय. तो ते दर्शन झालं आता तेज येते तोंडावर. तर चला आता निघत आहोत आम्ही अक्कलकोट. त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला आलेलो. अंकुश शेटच्या सर्वांच्या जवळजवळ पूर्ण होत आलेले आहेत. सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला फक्त एकच आमचा माणूस कमी होता, कपिलला ऍक्च्युअली काय झालं बघा, 6 वेळेला देव बोलवते, आम्ही पुढं लोटतो. परत आता 7वे टाइम फोन आला, काय बोलते गाणगापूरला जायचं आहे. तर नकार न देता गेलो. बोलू एवढ्या वेळेला आता मला वाटतं महिना झाला असेल ना आपला गाणगापूर महिना जास्त झाला. दर टायमाला दर आठवड्यामध्ये अंकुश बोलायचा चला गाणगापूर असा 6 वेळेला झाला. तर 7व्या वेळेला नकार न देता निघालो डायरेक्ट. रात्री प्लॅन झाला 10 वाजता, सकाळी 5 वाजता निघालो. कपिलच्या तांत्रिक अडचणी होत्या, त्याचे काम, त्याच्या मेवण्याचं लग्न, त्यामुळं तो नाही येऊ शकला. पण तो रागवलाय भरपूर, त्याची कमी आम्हाला भरपूर भासते इथं. आम्ही प्रत्येक टायमाला असं बोलतो कपिल पाहिजे होता. तो रागवलेला आहे. पण तो काय आता बोलायचा, कारण का आता किती जर आपण नकार देणार, देवाला जास्त जर नकार देणं बरोबर नाही. कपिलला घेऊन नक्की येऊ. पुन्हा आमची ट्रिप गाणगापूरला येणार फॅमिली सहित, पण कपिलला पहिला आणणार. तर चला निघतो. बाय बाय. इल्लेच्या काय इल्ले काय इल्ले काय इल्ले हे भाऊ इल्ले. एक सबस्क्रायबर वाढल आता माझा. दाखव तुम्हाला पवन चक्क्या बघा किती आहेत. लय गरम होते, सागर गरम होते ना सागर. आलेलो आहोत अक्कलकोटला. आता पार्किंगला लावली गाडी जस्ट. तर चाललोय दर्शनाला अक्कलकोटच्या. तर चला जाऊया, आपण घेऊया अक्कलकोट. स्वामी समर्थाचे दर्शन. स्वामी समर्थ भक्तांचे हार्दिक स्वागत. तर आम्ही आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला. तर आजूबाजूला सर्व दुकान आहेत बघा. स्वामींचं दर्शन झालेलं आहे देवलामध्ये मठामध्ये. आता आपल्याला कुठं जायचं आहे? स्वामींच्या समाधीकडे. स्वामीच्या समाधीकडे म्हणजे इथेच कुठे आहे का? इथेच आहे, पण एकदा गेलेला आठवत नाही, पण आपण जाऊ. तर चला स्वामीच्या समाधीजवळ जाऊया. आपण समाधीकडे आलेलो, समाधीच्या मंदिरमध्ये आलेलो. अक्कलकोटच्या स्वामी समर्थाची इथे समाधी आहे. तर इथे आलेलो होतं. आता दर्शन झालेलं आहे, कारण का आतमध्ये फोटो कुठंच काढून देत नाही, व्हिडिओ कुठंच काढून देत नाही. तर चला सागर, आता आपला समाधीचं दर्शन झालं स्वामींचं. आता आपल्याला कुठे जायचं आहे? बालोप्पांच्या मठात. बालोप्पाच्या मठात जायचं आहे. तिकडं बालोप्पाचं दर्शन करायचं आहे. तर चला थोडेच चालतच एक 5 मिनिटावर आहे. तिथे स्वामींचे पायांचे ठसे उठलेले आहेत. तर तेच बघण्यासाठी चाललेलो आहे. तर तिथे पण व्हिडिओ काढू शकत नाही, लगेच ओरडतात. तर तरी पण ट्राय करू व्हिडिओ काढायचा. तर चला आपण बालोप्पा मठमध्ये, जिथे स्वामींचे पायांचे ठसे आहेत, बघा. असे जे चौकट केलेले आहेत तिथे महाराजांचे पाय आहेत. ते जिथे गेलेले आहेत तिथे बघा.
स्वामींचे पायांचे ठसे हे जे बॉक्स केलेत ना त्याच्यात महाराज चाललेले आहेत. भोजनालय आहे, महाप्रसाद आहे. तर मग इथं जो जेवण बनतो तो कांदा लसूण काहीच नसतं ना. तर चला थोडा प्रसाद घेऊया, महाप्रसाद. आपल्याला आरती पण भेटली, प्रसाद पण भेटला, सर्व गोष्ट भेटली ना. बघा भोजनालय आहे, जेवायच्या अगोदर स्वामींचं स्मरण करतात. तर गुड मॉर्निंग मंडळी. काल होतो या हॉटेलला आपण. आता इथून सकाळी मला वाटतं 6:15 वाजलेत. आता गाणगापूरला निघत आहोत. तर चला निघूया आणि डायरेक्ट जाऊया गाणगापूरला. श्री स्वामी समर्थ. श्री सच्चिदानंद अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. आम्ही चाललो गाणगापूरला गाडीमध्ये आहोत. मला वाटतं किती किलोमीटर आहे प्रणित? 70 किलोमीटर आहे. म्हणजे 2 तास तरी पाहिजेत टूवी असल्या कारणाने. घुबडाची नजर असल्यामुळे त्यांना लांबून 70 किलोमीटर. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. बॉर्डर लागणार आहे आपल्याला, कर्नाटक बॉर्डर. कर्नाटक मध्ये आता आलेलो आहे. कर्नाटक मध्ये घुसलेलो आहे आपण. बॉर्डर क्रॉस आपण आलेलो आहोत गाणगापूरला. दिवे घेतलेत इथून. आलोय संगमावर, नदीवर आलेलो आहे. संगमावर. सोलापूरच्यात मराठी कोल्हापूरची माणसं भेटलेले आहेत आपल्याला. कोल्हापूर. चाललेलो देवलामध्ये. नदीत पाय वगैरे धुतलं. इथं बघा पोथी वाचन होतं. इथं पोथी वाचन. पाठीमाग जे मंदिर होतं ते पोथी वाचनच होतं. म्हणजे गुरुचरित्र तिथे वाचलं जातात, गुरुचरित्र. तर आता आमचा संगमावरचं आणि गुरुचरित्राच्या इकडचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत देवलामध्ये. गाणगापूर देवलात चाललोय ना गाणगापुराच्या, बरोबर ना. तर मग तिथं असं मी ऐकून आहे की म्हणजे ज्याच्या अंगात भूत असतात त्याला देवळात एंट्री नाही. मी पण असं ऐकून आहेत, पण आता आपण प्रत्यक्षात बघू जाता. तर चला जाऊया आणि गाणगापुराशी ओम श्री गुरुदेव दर्शन घेऊया गाणगापुराचे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अलग निरंजन आदेश. वायपर
जय बजरंगबली की जय. आता आलेलो आहोत गाणगापूर देवला जवळ आलेलो आहोत. दिगंबराच्या देवळात आलेलो आहोत, दत्ताच्या देवळात आलेलो आहोत. तर चला जाऊया आतमध्ये. फोटो व्हिडिओ काय काढून देणार नाही बहुतेक, तरी पण आपण ट्राय करू. तर चला जाऊया. दर्शन झालेलं आहे पण काय व्हिडिओ काढायला भेटले नाही. तर आता आम्ही अभिषेक करणार आहोत. तो गाणगापूरचा देऊळ जे जिथं भूताना एंट्री नाही बोलतात ना, तोच असेल कोण हे बघा. याच्यावर लटकतात ते, या भागावर आपण कधीतरी व्हिडिओ बघितलेच असणार कशात तरी कुठेतरी. हा एरिया आहे तो, इथे सर्व कार्यक्रम होतो तो. हे बघा क्रिशूला गाडी घेतली बघा. हे बघा क्रिशूला गाडी घेतली. बोललाच नाही तोपर्यंत गाडीच नाही काढत. नूडल एकदम मस्त टेस्ट आहे नूडलची, नाही? हा लय भारी. नाही चांगले आहे. तुम्ही खालीच नूडल? माझा उपास उपास आहे ना तेच. मंचुरियन खालीच ना फक्त? नाही, एक टाइम उपास. एक टाइम उपास. जेवणार नाही ना? ठीक आहे, ओके. आम्ही जेवतो, तो जेवणार नाही. मंचुरियन पण सांगितलेली, भारी लागली मंचुरियन. अजून एकदा मागवली. डाल, कोल्हापुरी भाजी, काय खरडा. खरडा बघा काय असते खरडा. नगर शेठ कसा वाटला प्रवास? एक नंबर. हो अंकुश शेठ, प्रवास कसा वाटला? प्रणित शेठ सध्या थंडी भरलंय. आणि बिट्टू शेठच्या आज फना बिट्टू शेटने गॉगल लावला. फना निघणार आहे. एक नंबर. खूप मजेदार कार्यक्रम झाला. प्रोग्राम पण एवढा भारी झाला, दर्शन तर एवढा भारी झाले काय म्हणजे 2 ते 5 मिनिटात दर्शन. 2 ते 5 मिनिटात दर्शन. लास्टचं पण दर्शन फ्री. पहिला जो दर्शन झाला ना 5 मिनिटात, ते सगळे दर्शन 5 मिनिटं झाले. मागे गेला 9 किलोमीटर. तर आता आमचा गाणगापूरचा दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. अभिषेक वगैरे झालेला आहे. थोडासा व्हिडिओ काढायला भेटली ना आतमध्ये, पण अभिषेक दर्शन एकदम फर्स्ट क्लास दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही निघालोत परतीच्या प्रवासाला. तर चला जाऊया घरी. बाय बाय. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.